नमस्कार. 2023मध्ये आपण बघितलेले होते सुप्रीम कोर्टाने कुठले कुठले महत्त्वाचे निकाल दिलेले आहेत त्यासंबंधी आपण एक व्हिडिओ बनवलेला होता. यावर्षी 2024मध्ये सुप्रीम कोर्टाने कुठले लँडमार्क जजमेंट पास केलेले आहेत त्यासंबंधी आपण थोडक्यात माहिती घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अरविंद केजरीवाल, चीफ मिनिस्टर ऑफ दिल्ली गव्हर्नमेंट, यांची बेल जी आहे ती ग्रँट केलेली आहे. यांना प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्टच्या अंडर लिक्वर स्कॅमच्या केसमध्ये अरेस्ट करण्यात आलेली होती. कोर्टाचं असं म्हणणं आहे, ॲपेक्स कोर्ट, सुप्रीम कोर्टाचं असं याच्यामध्ये असा डिसिजन दिलेला आहे की बेल इज अ रूल आणि जेल इज एक्सेप्शन. सो या मॅगझिनला रिटेट करत सुप्रीम कोर्ट ग्रँट देअर बेल. यामुळे काय झालेलं आहे की जे बाकीचे पॉलिटिकल लीडर्स आहेत, अपोजिट लीडर्स, त्याच्यामध्ये मनीष सिसोदिया असतील, के कविता असेल, व्ही बालाजी असतील, यांचेसुद्धा इट्स ओपन दी डोअर टू रिलीज. देन नेक्स्ट केस आहे की ती म्हणजे हिंदू विडोज रिमॅरेज ॲक्ट 1856 स्टँडर्ड. याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की राईट ऑफ विडो इन डिसीज्ड हजबंड प्रॉपर्टी टू सीज ऑन रिमॅरेज. या बाईला 2 मुलं आहेत, त्याच्यामधल्या पहिल्या मॅरेजपासून जो मुलगा आहे त्याने त्या विडोच्या आफ्टर सेकंड मॅरेज पार्टिशन सूट फाईल केलेलं होतं. सो त्या सेकंड सनला त्या प्रॉपर्टीमध्ये जी फर्स्ट मॅरेजमधून जी काही तिला प्रॉपर्टी मिळालेली आहे ती तिच्या फक्त जो तिचा आधीचा मुलगा आहे त्यालाच मिळेल, नॉट सेकंड चाइल्ड, असं डिसिजन कोर्टाने दिलेलं आहे. सो पार्टिशन सूट जे फाईल केलेलं होतं सेकंड चाइल्डने तिच्या फर्स्ट हजबंडच्या प्रॉपर्टीमध्ये पार्टिशन मिळण्यासाठी, दॅट क्लेम इज रिजेक्टेड बाय द सुप्रीम कोर्ट. अँड आफ्टर रिमॅरेज विडो हॅज सीज, म्हणजे तिला त्याच्यामधून काय रिमॅरेजनंतर फर्स्ट हजबंडच्या प्रॉपर्टीमधला राईट जो आहे तो संपुष्टात येतो. त्याचबरोबर तिच्या मुलांना सुद्धा काय करता येणार नाही, त्याच्यामध्ये कुठलाही क्लेम करता येणार नाही. दॅट इज दी वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट डिसिजन. नेक्स्ट डिसिजन आहे सुप्रीम कोर्टचा, दॅट इज ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचं ॲक्टमधला. एखादी प्रॉपर्टी जर खरेदी करायची असेल तर सगळ्यात आधी त्याचं टायटल क्लिअर आहे का ते तपासून पाहावं लागेल. जर काही डिस्प्यूट पेंडिंग असतील आणि अशी प्रॉपर्टी जर खरेदी केली असेल तर इट इज सब्जेक्ट टू द वॉट एव्हर द रिझल्ट ऑफ द लिटिगेशन. त्यामुळे ॲट द टाईम ऑफ इन्स्टिट्यूशन ऑफ द सूट जे लीज पेंडन्सीचं जे काही डॉक्ट्रिन आहे ते ॲप्लिकेबल होणार आहे, सेक्शन 52 ऑफ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचं. दॅट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट जजमेंट. नेक्स्ट डिसिजन आहे दॅट इज गुजरातचा जी काही दंगल झालेली होती, गुजरात राईट इन 2002. तर याच्यामध्ये 11 कन्व्हिक्ट्स ला इम्प्रिझनमेंट, लाईफ इम्प्रिझनमेंट्स दिलेली आहे सुप्रीम कोर्टाने. गुजरात गव्हर्नमेंटने 11 पर्सन्सला रिलीज केलेलं होतं. याच्यामध्ये बिकीज रासूल फॅमिलीमध्ये, बिकीज बानो केसमध्ये रेप आणि मर्डर झालेले होते या फॅमिलीमध्ये, आणि त्याच्यामध्ये 11 कन्व्हिक्ट्सला लाईफ इम्प्रिझनमेंट सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे. जी गुजरात गव्हर्नमेंटने त्यांना रिलीज केलेलं होतं, त्यामुळे आत्ता त्यांचं जर रिमिशन ॲप्लिकेशन जर फाईल करायचं असेल तर ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या कडे अथॉरिटी दिलेली आहे आणि कोर्ट ते रिमिशन ॲप्लिकेशन काय करू शकतं, कॅन्सलसुद्धा करू शकतं. दॅट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट जजमेंट इन 2024. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इलेक्शन कमिशनचं की वोटर हॅड अ राईट टू बी इन्फॉर्म अबाउट द सोर्स ऑफ पार्टी फंडिंग. जो पॉलिटिकल पार्टीजला जो फंड दिला जातो ऑर्गनायझेशनकडून, कॉर्पोरेशनकडून असेल किंवा कंपनीजकडून, तर त्याचा मेन सोर्स काय आहे त्याची पब्लिकली काय केलं जाईल, त्याचा डाटा डिस्क्लोज केला जाईल, अशा डायरेक्शन्स इलेक्शन कमिशनला आणि स्टेट बँक ऑफ इंडियाला सुप्रीम कोर्टने दिलेल्या आहेत. सो वॉट एव्हर द जो काही फंड आहे पॉलिटिकल पार्टीजला आलेला तो इलेक्ट्रल बॉन्ड ट्रान्झॅक्शन काय होईल, डिस्क्लोज केला जाईल. देन नेक्स्ट आहे याच्यामध्ये स्टेट ऑफ पंजाब वर्सेस देविंदर सिंग. या केसमध्ये स्टेट गव्हर्नमेंट हॅज पॉवर टू सब क्लासिफिकेशन इन रिझर्व कॅटेगरीज. रिझर्व कॅटेगरीजमध्ये सब क्लासिफिकेशन किंवा सब कास्टिंग करायचं असेल, दॅट पॉवर हॅव गेट टू स्टेट गव्हर्नमेंट and that is valid, that is legal. That principle is continued by the Supreme Court in these case laws. So
आणि त्याच्या आणखीन एक नेक्स्ट केसला जर डिस्कस करायची झाली तर मिनेरल एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी वर्सेस स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया. या केसमध्ये 8-1